जॉईन झाला होता? सर वाढलेल्या वजनामुळे आणि मला डिसऑर्डर पण होते, म्हणजे माझं कमरेचं ऑपरेशन होणार होतं. 3 महिने बेड रेस्टला होते मी आणि 3 वर्षापासून डॉक्टरांचे मेडिसिन घेत होते. बर 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 3 महिने बेड रेस्ट तर तुम्हाला सांगितली होती. वजन वाढलेलं होतं. किती किलो वजन होतं मॅडम? सर माझं 85 किलो वजन होतं. 85 किलो? बर 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 85 किलो वजनामुळे तुम्ही सांगितलं कमरेचा डिसऑर्डर होत्या. त्या वाढलेल्या वजनामुळे अजून काय तुम्हाला प्रॉब्लेम होते का? सर म्हणजे माझा ऍक्सिडेंट झाला होता. ऍक्सिडेंटमुळे मला बॅक पेनचा प्रॉब्लेम वाढत गेला आणि तसंच बॅक पेनचा प्रॉब्लेम वाढल्यामुळे मला डॉक्टरांनी कम्प्लीट बेड रेस्ट दिलेलं होतं. माझ्याकडनं उठलं बसलं जात नव्हतं आणि त्यानुसार माझं वजन पण वाढत गेलं आणि वजन कमी करण्यासाठी माझ्याकडनं चालून पण व्हायचं नाही. तर मी घरचे खूप गोष्टी केल्या फॉलो, यूट्यूब पूर्ण फॉलो केलं, सगळं करत गेली, पण मला काही रिझल्ट नव्हता. आणि पहिली गोष्ट म्हणजे मेन जे खरं आहे ते सांगते, मला विश्वास नव्हता सर की असं काहीतरी न्यूट्रिशन असतं आणि हे घेतल्यावर वजन कमी होईल किंवा आपले प्रॉब्लेम कमी होतील, याच्यावर मला विश्वास नव्हता. पण 3 वर्ष सर 3 वर्ष मी डॉक्टरांचे मेडिसिन घेतल्या आणि इंजेक्शन, कंपल्सरी इंजेक्शन होते मला. त्यामुळे यास पाहू शकता, एक आयुष्यामध्ये एक वेगळं वळण आलं. ऍक्सिडेंट झाला मॅडमचा आणि बेड रेस्ट झाली. हॉस्पिटलच्या गोळ्या, इंजेक्शन चालू होत्या. 3 वर्ष कशाला म्हणतात मित्रांनो? 3 वर्ष संघर्ष चालू होता आणि मॅडम सांगताय की माझा विश्वास नव्हता आरोग्य फॅमिलीवरती. नक्कीच इथं सगळे सदस्य असतील. समाजामध्ये एक स्थिती अशी आहे की चांगल्या गोष्टीला विरोध आहे आणि चांगल्या गोष्टी स्वीकारायला थोडासा वेळ लागतो मित्रांनो. बरोबर आहे की नाही? चांगल्या गोष्टी स्वीकारायला थोडासा वेळ लागतो. तर मॅडमलाही तसा वेळ लागला. 3 वर्ष त्यांनी मेडिकलच्या सगळ्या गोष्टी केल्या, परंतु रिझल्ट आला नाही सांगता येत. तर मॅडम मग तुम्ही या आरोग्य फॅमिलीमध्ये आलात. आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुम्ही 85 किलो वजन घेऊन आलात. तर तुमच्यामध्ये काय बदल झाला? सर पहिले सुरुवातीला याच्यातली पण एक चूक केली सर मी. फॅमिली जॉईन झाली, तुम्हाला जसं सांगितलं विश्वास नव्हता. माझे कोच आहेत, म्हणजे पहिले तर माझ्या वडिलांनी मला सजेस्ट केलं की असं असं असतं, आपल्याकडे कोणीतरी करतंय, तू घे, एकदा घेऊन बघ. तर त्यांनी मला न्यूट्रिशन आणून दिलं, तरी मी 8 महिने सर हात लावला नाही न्यूट्रिशनला. माझ्याकडे येऊन सुद्धा मी हात लावला नाही. आणि तसंच माझे काका आले, म्हणजे माझे कोच आहेत ते, तर त्यांनी मला सांगितलं तू एकदा ट्राय करायला काय अडचण आहे तुला. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी स्टार्ट तर केलं सर, पण वर्कआउटला उठायची नाही आणि उठली तर कॅमेरा बंद करायचं, झोपून जायचं, हे करत होते, कारण माझ्याकडनं वर्कआउटच होत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की आपल्या फॅमिलीत आल्यानंतर जर आपल्याला योग्य रिझल्ट हवा असेल ना, तर स्वतःशी प्रामाणिक राहावं लागेल. कारण आपण वर्कआउट केलं नाही, आपण न्यूट्रिशन केलं नाही, आपल्या कोर्सला काहीच रिझल्ट भेटणार नाही, रिझल्ट आपल्याला भेटणार आहे. आणि याच गोष्टीसाठी चेतन सर माझ्यासोबत जॉईन झाले होते, कारण ते बघत होते एकटी हिच्याकडनं वर्कआउट होत नाही, ही झोपते, त्यासाठी ते माझ्यासोबत वर्कआउटला जॉईन झाले. तिथून स्टार्ट केलं. आणि त्याच्यात पण अजून एक गोष्ट केली की जे फॉर्म्युला 1 सरांनी क्वांटिटी सांगितली ती घ्यायची, त्याच्यात पण अर्धा हाफ करून घेतलं. त्यामुळे रिझल्ट तसा पाहिजे तसा रिझल्ट आला नव्हता. पहिल्या महिन्यामध्ये माझं 1 किलो वजन कमी झालं होतं. आणि ते पण त्यांनी मला विचारलं प्रामाणिकपणे. ते आपण म्हणतो ना एखाद्या गेस्टला सांगताना मनी बॅक गॅरंटी, मला कुठेतरी वाटलं होतं की माझे पैसे रिफंड भेटतील मला, एवढे पैसे गेलेले. पण एका महिन्यात 1 किलो वजन कमी झालं होतं माझं. तसंच मी नंतर मॅरेथॉनमध्ये आपल्या कोचच्या सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी फॉलो केल्या. तर माझं 10 दिवसामध्ये 8 किलो 100 ग्राम वेट लॉस झालं होतं. आणि माझे जे चॅलेंज आहेत, मला कमरेचं ऑपरेशन सांगितलं होतं, तर ते आता माझे एमआर सगळे नॉर्मल आलेले. 5 महिन्यापासून मी डॉक्टरांची एकही टॅबलेट खाल्लेली नाहीये, एकही इंजेक्शन नाही, एकच नाही सर. म्हणजे मी डॉक्टरांचं तोडही नाही पाहिलं 5 महिन्यापासून. आणि ज्या डॉक्टरांनी मला ऑपरेशन सजेस्ट केलं होतं, ते डॉक्टर आज माझ्यासोबत आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन आहेत आणि तेही ऑल सकस संतुलित आहार घेत आहेत. येस 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 येस. हॅलो 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 हॅलो. सगळ्यांचं स्क्रीनवरती नजर आहे का हो? या त्याच मॅडम आहेत, मागील 1 तासापासून तुमच्या आणि माझ्यासोबत वर्कआउट करतायत आणि त्यांना कमरेचा म्हणजे ऑपरेशन सजेशन केलं होतं. बेड रेस्टवरती होते. हॅलो. आणि एक सगळ्यांनी शब्द लक्षात घ्या, मी तर ऐकलंय बॉस, तुम्ही ऐकलं असेल 100%. तुम्ही ग्रेट लोक शेवटपर्यंत थांबलायत, ऐकताय, सगळ्यांच्या नजर स्क्रीनवरतीच. त्यांनी सांगितलं स्वतःशी प्रामाणिक. काय सांगितलं त्यांनी? स्वतःशी प्रामाणिक असणं किती गरजेचं असतं. त्या पहिल्या महिन्यामध्ये स्वतःशी प्रामाणिक नव्हत्या. स्वतःची चूक कबूल करायला बी खूप मनाचं मोठेपण लागतं, धाडस लागतं.
हर्षदाताई सांगतायत की मी पहिल्या महिन्यामध्ये स्वतःशी प्रामाणिक नाही राहिले, मी वर्कआउट व्यवस्थित नाही केला, मी सकस आहार व्यवस्थित नाही घेतला आणि तब्बल 1 किलो वजन कमी झालं एका महिन्यामध्ये. माझे बरेच मित्र, माझे बऱ्याच बहिणी अशात या कॉलवरती की एका महिन्यामध्ये त्यांना 10 किलोचा वेट लॉस पाहिजे असतो. हॅलो, कुठून होणार? कुठून होणार? पहिल्याच फॉर्म्युला 1 मध्ये वॉटर वेट कमी होत असतं, दुसऱ्या महिन्यामध्ये फॉर्म्युला 2 घेतल्यानंतर 8 किलो वजन कमी केले 10 दिवसामध्ये. एकदा क्लॅपिंग करा बरं सगळ्यांनी हर्षदा मॅडम साठी, जोरदार क्लॅपिंग करा. का माहितीये का? कारण की स्वीकारलं पाहिजे आणि सातत्याने जर तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या ना तर तुमच्यामध्ये अमेझिंग बदल घडतो. मला मॅडम तुम्हाला एक विचारायचंय, तुम्ही सांगितलं की माझ्या काकांनी मला आहार दिला, परंतु तुमच्या काकांचं नाव काय? तुमचे ग्रेट कोच कोण आहेत की ज्यांनी तुम्हाला आरोग्याची पंढरी दाखवली? सर सविता आणि संदीप माळी माझे ग्रेट कोच आहेत. तसंच PS माळी सर यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी आज माझं 100% रिझल्ट काढू शकलेले आहे. कुठेतरी मी खचत होती, कुठेतरी मला वाटत होतं की होणार नाही आणि आयुष्य खूप संपल्यासारखं वाटलं होतं सर मला, की काहीच होणार नाही आता आपल्याकडनं, पूर्ण संपल्यासारखं वाटलं होतं मला. असं एकही दिवस नव्हता की मी न रडण्याची झोपली नसेल. प्रत्येक दिवस रडून झोपायची सर, मला एवढा त्रास व्हायचा. सकाळी उठल्यावर जर माझ्याकडनं उठलं जात नाही तर मी रिमाइंड करायची की मी रात्री टॅबलेट घेतलेली आहे की नाही. टॅबलेट जर घेतली तर माझा दिवस चांगला जायचा, नाही तर नाही. इव्हन मला बाथरूमला त्याला म्हणजे सगळ्या गोष्टींना चेतन सरांनी मला मदत केलेली आहे. झोपायच्या वेळेस उठल्यानं मला त्याने हात धरून हात हे करून मला उठवलंय. सगळ्या गोष्टींना मला सपोर्ट केलेला आहे. म्हणजे माझी कंडिशन अशी होती की त्या कंडिशनमध्ये मला आईवडिलांसारखा सपोर्ट चेतन सरांनी दिलेला आहे आणि त्यांच्यामुळेच मी आज फॅमिलीमध्ये पूर्ण वेळ कंटिन्यू करू शकते. वर्कआउटमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये माझं सगळं म्हणजे माझ्या याला सगळं क्रेडिट मी चेतन सरांना देते. येस पाहू शकता अमेझिंग असा बदल मॅडम मध्ये घडलेला आहे. मॅडम 85 किलो वजन तुम्ही घेऊन आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन झालात. आतापर्यंत टोटल किती किलो वजन कमी झालं आणि त्यासाठी तुम्ही फॉर्म्युला 1 किती दिवस घेतला आणि फॉर्म्युला 2 किती दिवसानंतर चालू केला? तर माझं टोटल 14 kg वेट लॉस झालेलं आहे आणि फॉर्म्युला 1 घेतल्यानंतर ते तुम्हाला तर सांगितलं पहिल्या महिन्यात असं केलं होतं मी आणि जसं कंटिन्यू करायला लागली मॅरेथॉनमध्ये कंटिन्यू घेतलं तसं फॉर्म्युला 1 2 वेळेस आणि फॉर्म्युला 1चा असं काही नाही 2 वेळेसच घ्यायला पाहिजे. मला जशी भूक लागायची मी बाहेर असायची किंवा कुठेही तेव्हा मी आपलं शेक घ्यायची. त्यामुळे 2-3 वेळेस आपण घेऊ शकतो फॉर्म्युला 1. बेसिकली आपण 2 वेळेस घ्यायला पाहिजे आणि फॉर्म्युला 1 नंतर 15 दिवसात आपण फॉर्म्युला 2 चालू करायला पाहिजे. मी फॉर्म्युला 2 दिवसातून 3 वेळेस घेते. तसंच मला बॅक पेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी जॉईंट सपोर्ट कॅल्शियमही घेते आणि अजून एक गोष्ट म्हणजे मला PCODची कुठलीही चॅलेंज नाही आहे, तरी सुद्धा मी ह्युमन चॉईस घेते. कारण ह्युमन चॉईस हे एक महिलांची गरज मला वाटते की प्रत्येक महिलाने ह्युमन चॉईस घ्यायला पाहिजे. आपले हार्मोन्स जे डिसबॅलन्स झालेले असतात ते बॅलन्स करण्यासाठी खूप आपल्याला मदत करते. आपली मेंटल ॲबिलिटीसाठी जे आपल्याला ताणतणाव होतो त्याच्यासाठी ह्युमन चॉईस घेतलेली खूप गरजेची महिलांसाठी. मी तर घेते सर आणि मी ऑल महिलांना रिक्वेस्ट करते की त्यांनी सुद्धा ह्युमन चॉईस घ्यावी. आपल्याला प्रॉब्लेम असो किंवा नसो, प्रॉब्लेम व्हायच्या आधी जर आपण त्या गोष्टी केल्या तर प्रॉब्लेम होणारच कशाला आहे. त्यामुळे मी ह्युमन चॉईस पण घेते सर. येस क्या बात आहे. जबरदस्त संदेश मॅडमनी तुमच्या सगळ्यांसाठी सगळ्या माता माऊलींसाठी दिलेला आहे. तर नक्कीच आपल्या कोचला विचारून घ्यायचंय वुमन चॉईस आणि त्यांनी सांगितलं की 2 टाइम सकस संतुलित आहार आणि चला सगळ्यांनी एकदा स्क्रीनवरती पहा. मला तर विश्वास नव्हता आला बॉस, ह्या हर्षदाताई 85 किलो वजन आणि पाहून तर त्यांच्याकडे जाणवत नाही, परंतु फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता 85 किलो पूर्ण शरीर फॅटी आहे, पूर्ण शरीर फॅटी. कशामुळे झालं तर नक्कीच चुकीची जीवनशैली, एक ऍक्सिडेंट, हॉस्पिटलच्या टॅबलेट आणि बेड रेस्ट या सगळ्या गोष्टींमुळे वाढलेलं वजन. 85 किलो वजन घेऊन मॅडम नक्कीच जीवन जगत होत्या, परंतु आपण म्हणतो आशेचं किरण त्यांच्या आयुष्यामध्ये आलं त्यांच्या काकाच्या स्वरूपामध्ये आणि त्यांनी ही आरोग्य फॅमिली दाखवली आणि सातत्याने प्रामाणिक त्यांनी या आरोग्य फॅमिलीमध्ये काम केलं. विश्वास नव्हता, परंतु कुठेतरी विश्वास ठेवावा लागेल कारण की इथं जीवन बदलतं स्वतःच. पाहू शकता संपूर्ण शरीर ही फॅटी आहे आणि अमेझिंग बॉस बदल आहे. अमेझिंग क्लॅपिंग करा सगळ्यांनी एकदा जोरदार. कारण की हा संघर्ष सोपा नव्हता, पाहिजे तेवढा सोपा नव्हता, परंतु जर ठरवलं, माणूस जर जिद्दी असेल आणि माणसामध्ये जर तेवढी करण्याची कॅपॅसिटी असेल तर 100% हर्षदाताईंसारखा रिझल्ट प्रत्येक सदस्याला येणार आहे. हर्षदा मॅडम यांचा हा वैयक्तिक अनुभव असणार आहे. व्यक्ती परत्वे प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असणार आहे.
तर खूप छान हर्षदाताई, तुमचा हे अमेझिंग ट्रान्सफर आम्ही सगळ्यांनी पाहिलं आणि तुम्ही या संघर्षामधून तुम्ही उभा राहिला, तुमच्या कोचने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी प्रॉपर फॉलो केल्या, या आरोग्य फॅमिली बरोबर टिकून राहिलात आणि अमेझिंग असा तुमच्यामध्ये हा झालेला बदल. नक्कीच आम्ही समजू शकतो तुमच्या भावना, कारण की मागे वळून जर पाहिलं तर तुम्ही तुमचा संघर्ष, तुम्ही सगळ्या केलेल्या प्रॉपर गोष्टी आणि स्वीकारल्यानंतर झालेला हा तुमचा बदल. काय वाटतं मॅडम मागे वळून पाहिल्यानंतर आणि आज त्या दोन्ही आयुष्यामध्ये काय बदल जाणवतो? जर तुम्ही आरोग्य फॅमिलीमध्ये आला नसतात आणि कोचला व्यवस्थित फॉलो केलं नसतं तर काय तुमची परिस्थिती असते? तर मागचे दिवस जर आठवले ना तर असं वाटतं सगळं संपलेलं होतं आणि आपल्या फॅमिलीत आल्यानंतर मला नवीन आयुष्य भेटलेलं आहे सर. आणि मी माझ्यासारख्या ज्या महिलांना त्रास आहे मी त्यांच्यापर्यंत आपलं आरोग्य फॅमिली सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करते सर. आणि कसं असतं, प्रत्येकाला असं वाटतं की आपण हेल्दी आहोत पण हेल्दी कोणीच नाहीये. प्रत्येकाला कोणाचं तरी सपोर्ट, मार्गदर्शनाची खूप गरज आहे सर. आणि माझा आपल्या फॅमिलीत आल्यानंतर नवीन जन्म झालेला आहे आणि मी आपल्या फॅमिलीमध्ये लाईफ टाईम साठी कंटिन्यू करणार आहे सर. पाहू शकता, आयुष्यामध्ये मोटिवेशनची ही खूप गरज असते. तू पुढे चाल, नक्की तुझा विजय होणार. ह्या गोष्टी प्रॉपर आपला कोच आपल्याला सांगत असतो आणि कोचने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच हर्षदाताईंसारखा रिझल्ट प्रत्येकाला येणार आहे. फॉर्म्युला 1 15 दिवस, त्यानंतर फॉर्म्युला 2 कंटिन्यू घेतलाय. बॅक पेन साठी त्यांना त्रास होत होता. जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम हा हाडांचा आपल्या सकस संतुलित आहार आहे आणि वुमन चॉईस असेल तो महिलांसाठी स्पेशल बनवलेला आहे. आणि नक्कीच सगळ्याला सांगायचंय की हा आहार 97 देशामध्ये, भारतासारख्या 97 देशामध्ये बनवला जातो. 350 सायंटिस्ट आणि डॉक्टर याच्यावरती काम करतात. जगातला नंबर 1 चा सकस संतुलित आहार हे गुगल वरती जर तुम्ही सर्च केलं तर नक्कीच त्याचं नाव घेतलं जातं. तर खूप छान हर्षदा मॅडम, तुम्ही वर्कआउट करताय, छान असं तुमच्यामध्ये बदल झालाय. आणि चला अजून एकदा एक स्क्रीन आपल्या समोर येते. 85 किलो. हॅलो, एक फोटो, दुसरा फोटो पाहू शकता, अमेझिंग बदल. आणि दुसऱ्या फोटो मध्ये तर नक्कीच असं वाटतंय की कॉलेज स्टुडंट असणार. 100% 12वी 13वीचं ऍडमिशन मॅडमने घेतलं असावं. आणि स्वतः मॅडम एक शिक्षिका आहेत, पिढ्या घडवण्याचं काम करतायत, मुलांना शिकवण्याचं काम करतात. आणि शिक्षिका ही त्या कोणत्या, क्रीडा शिक्षक. हॅलो, खेळ शिकवताय, गेम शिकवतायत. आणि त्याच अनफिट होत्या, त्यांचं शरीर व्यवस्थित नव्हतं, त्यांची लाईफस्टाईल, त्यांची जीवनशैली व्यवस्थित नव्हती. तर नक्कीच त्यांच्यामध्ये झालेला हा अमेझिंग बदल खूप काही सगळं सांगून जातो आणि आपल्या सगळ्यांसाठी आज मोटिवेशन असणार आहे. येस मॅडम. आपले प्रॉब्लेम आपल्याला माहिती असतात पण बरेच लोक खूप नाव ठेवणारे पण होते की मुलगी आहे, एवढं ओव्हरवेट, तुमच्या प्रोफेशनला पर्सनॅलिटी मॅच होत नाही. पण माझे प्रॉब्लेम एवढे होते सर, मी कोणाला सांगू शकत नव्हते, काही नाही. पण थँक्यू आपल्या मानकरी सरांसाठी ज्यांनी हा आहार बनवला. पहिली गोष्ट या आहाराची माफी मागते कारण मी विश्वास ठेवला नाही. आणि साजिशी गोष्ट आहे सर, सुरुवातीला कोणालाच कोणत्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. पण नंतर जेव्हा माझ्या कोचने सांगितलं की 20% वर्कआउट, 80% सकस संतुलित आहार, 100% तुझं कोचचं मार्गदर्शन घेतलं तर रिझल्ट पण तसा येणार आहे. आणि खरंच मला रिझल्ट आला सर. आणि सगळ्यांना विनंती माझी की प्लीज आपल्या स्वतःशी प्रामाणिक राहा. आपले कोच जे सांगतील ते 100% फॉलो करा, कारण ते आपल्यासाठी सांगताय. त्यांचा काहीच फायदा नाही. कारण काय माहिती का, आपण काहीतरी डिसऑर्डर घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर 100% जर आलेले आहेत ना तर 100% एफर्ट्स घ्या. काही नाही, जास्त दिवस नाही. आपला रिझल्ट आल्यावर आपण आपली लाईफस्टाईल पहिल्यासारखी स्टार्ट करू शकतो. पण एकदाचं जीवन गेलं ना तर परत येणार नाही. त्यामुळे जीवन आहे तर सगळं आहे. पैसा कमवला जातो, आरोग्य कमवलं जाते. येस, खूप सुंदर असा संदेश मॅडमने दिलाय की पैसा कमवला जातो, आरोग्य हे स्वतःलाच आपल्याला मिळवावं लागतं. आणि नक्कीच पैशाची, आरोग्याची आणि आपल्या शरीराची किंमत पैशामध्ये करताच येणार नाही. परंतु सध्याची स्थिती अशी आहे की पैशाच्या मागे माणूस पळतोय आणि त्या पैशाच्या मागे पळता पळता शरीराकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय, फॅमिलीकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय. आणि ही आरोग्य फॅमिली तेच सांगते की 100% तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये पैसा कमवा, परंतु पैसा कमवता स्वतःच्या फॅमिलीला, स्वतःच्या घराला वेळ द्या, स्वतःच्या शरीराला वेळ द्या, योग्य जीवन जगा, योग्य लाईफस्टाईल जगा. आणि नक्कीच हा बदल सगळं काही सांगून जातो मॅडम. तुमचा एक शब्द नक्कीच आमच्या सगळ्यांसाठी एक मोटिवेशन असणार आहे. आणि जबरदस्त असं तुम्ही आज आमच्यासाठी वर्कआउट गाईड केला. तुमच्यामध्ये झालेला हा अमेझिंग बदल आम्हा सगळ्यांना एक मोटिवेशन आणि प्रेरणादायी असणार आहे. जे माझे नवीन सदस्य आज आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन असतील, 8 दिवस झाला असेल, 5 दिवस झाला असेल, नक्कीच हे समजून घ्या. हर्षदा मॅडमने हे स्वीकारले, शिक्षिका आहेत आणि नक्कीच त्यांच्यामध्ये हा झालेला बदल हा
100% त्यांच्या मेहनतीचा आणि आपल्या सकस संतुलित आहाराची जादू म्हणावा लागेल. थँक्यू म्हणेल तुमच्या कोचला की ज्यांनी तुमच्यावरती एक बारकाईने काम केलं, तुमची काळजी घेतली. तर प्रत्येक सदस्य व्यवस्थित फॉलो करणार आहे आणि तुमचा संदेश आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलेला आहे. तर खूप छान मॅडम. जाता जाता आमच्या सगळ्या सदस्यांसाठी एक सुंदरसा असा एक संदेश द्या, त्यानंतर आपण नक्कीच चेतन सरांचाही रिझल्ट ऐकणार आहोत. मला पूर्ण फॅमिलीला एकच सांगायचं आहे की आपले कोच आपल्यासाठी सर्व काही आहेत. आपल्या आई वडिलांनंतर, आपल्या फॅमिली मेंबर नंतर तर तेच आपल्यासाठी आहेत. कारण आपण या जर्नीमध्ये आलेलो तर 100% कोचचं मार्गदर्शनामध्ये राहा. ते जे सांगतील ते 100% फॉलो करा. आणि एक गोष्ट, आपण चांगलं झालो हा विचार न करता आपल्यासारखे किती लोकांना आपण चांगलं आरोग्य देऊ शकतो. आपण जसं या फॅमिलीत आल्यानंतर आपल्याला जे चॅलेंज होते ते कमी झालेले आहेत. आपण आज निरोगी आरोग्य जगतोय. तर कोणालाही या गोष्टीची गरज आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांवर लक्ष द्या. आपल्या फॅमिली मेंबरमध्ये असू द्या, नातेवाईकांमध्ये असू द्या, लोकांपर्यंत पोहोचा. आपल्यासारखी त्यांना हेल्दी लाईफस्टाईल द्यायचा प्रयत्न करा आणि त्यांना आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये इन्व्हाइट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार पोहोचवा. हेच मला सगळ्यांना सांगणं आहे. खूप जबरदस्त संदेश मॅडमने आपल्यासाठी दिला आहे की तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडलेला आहे, तुमचा रिझल्ट छान निघालेला आहे आणि समाजामध्ये भरपूर लोकांना गरज आहे. मी प्रत्येक